आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मापारी मोहल्ला येथील जामा मशिदीत ईदचा विशेष नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी केली। जन्नत के उस जीने में, जन्नत के उस जीने में, रहमत के खजीने में, रहमत के खजीने में, जन्नत के उस जीने में, रहमत के खजीने में, देखो देखो दिन रात मचलते, देखो दिन रात मचलते, देखो देखो दिन रात मचलते, अरमा ये मेरे सीने में, मुझे लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना। संगमेश्वर येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार मापारी मोहल्ला येथील जामा मशिदीत इमाम मौलाना मंजूर आलम यांच्या मधुर सुरांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता। नमाज नंतर जगात आणि खास करून भारत देशात अमन, भाईचारा आणि शांततेसाठी अल्लाहकडे विशेष दुआ करण्यात आली। हाजियो मदीने में, लेके चलो ना, हाजियो मदीने में, मुझे लेके चलो ना, हाजियो मदीने में। मेरी ये हसरत है मैं भी मक्के मदीने में घूमूं, मैं कर लूं काबे की जियारत, संगे अस्वद को चूमूं। मेरी ये हसरत है मैं भी मक्के मदीने में घूमूं, मैं कर लूं काबे की जियारत, त्याग, सर्वोच्च समर्पण आणि अढळ ईश्वर शक्तीचे पावन प्रतीक असलेला ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद हा पवित्र उत्सव संगमेश्वर येथील मापारी मोहल्ला जामा मशिदीत अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि उच्च धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। या मंगल प्रसंगी संपूर्ण मशिदीचा परिसर भक्ती आणि प्रार्थनेच्या दिव्य ऊर्जेने उजाळून निघाला होता। या महान धार्मिक सोहळ्याची सुरुवात सकाळी ठीक 8 वाजता अल्लाहच्या दरबारात पुकारल्या गेलेल्या विशेष सामूहिक नमाजाने झाली। जामा मशिदीचे मुख्य इमाम हजरत मौलाना मंजूर आलम यांच्या नेतृत्वाखाली मापारी मोहल्ला आणि परिसरातील शेकडो श्रद्धाळू मुस्लिम बांधवांनी अत्यंत शिस्तबद्ध, विलोभनीय आणि भक्तिमय वातावरणात एकाच रांगेत उभे राहून ही सामूहिक नमाज अदा केली। संगे अस्वद को चूमूं, सोच के ये हर रात गुजरती, सोच के ये हर रात गुजरती, अश्कों को पीने में मुझे लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना। हाजियो मदीने में, लेके चलो ना, हाजियो मदीने में, मुझे लेके चलो ना, हाजियो मदीने में। किस्मत का सरदार है वो दोष। नमाज पठण संपन्न झाल्यानंतर मुख्य इमाम मौलाना मंजूर आलम साहेबांनी मशिदीच्या मेंबरवरून अत्यंत मार्गदर्शक असा खुतबा दिले। या खुतब्यामध्ये त्यांनी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आणि हजरत इस्माईल अलैहिस्सलाम यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या पवित्र त्यागाची आणि अथांग ईशभक्तीची स्मृती जागवून दिली। इस्लाम धर्मातील कुर्बानीचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद करताना त्यांनी मानवतेची आणि परोपकाराची महान शिकवण उपस्थितांना दिली। त्यानंतर मौलाना साहेबांच्या नेतृत्वात अल्लाहच्या चरणी विशेष सामूहिक दुआ मागण्यात आली। देशात सुख समृद्धी नांदू दे, संपूर्ण भारत भूमीत अमन शांतता कायम राहो आणि सर्व मानवांमध्ये आपसी सलोखा आणि शुद्ध धार्मिक बंधुभाव
अधिक दृढ हो अशी अत्यंत आर्त आणि भावूक प्रार्थना यावेळी करण्यात आली. विशेष प्रार्थना आणि दुवा संपन्न झाल्यानंतर मशिदीचे विस्तीर्ण आवारात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. खुशबू बनकर महकती रहे या अमन की फिजा, हर दिल में जगमगाती रहे भाईचारे की शमा या पवित्र ओळीनुसार सर्व श्रद्धाळूंनी अत्यंत आदराने, आपुलकीने आणि प्रेमाने एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या मुबारकबाद आणि शुभेच्छा दिल्या. या हृदयस्पर्शी गळा भेटीमुळे मशिदीच्या परिसरात शुद्ध प्रेम आणि ईश्वरीय बंधुभावाचे अलौकिक दर्शन घडले. त्यानंतर धार्मिक उत्सवाचा सर्वात आध्यात्मिक आणि अलौकिक क्षण अनुभवायला मिळाला. मौलाना मंजूर आलम साहेबांनी आपल्या अत्यंत मधुर आणि रसाळ आणि सुश्राव्य आवाजात पैगंबर मोहम्मद साहेबांच्या शिफारसीसाठी जगप्रसिद्ध नातिया कलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखो सलाम, शमे बजे हिदायत पे लाखो सलामचे पठण सुरू केले. त्यांच्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने आणि दिव्य सुरांनी संपूर्ण जामा मशिदीचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. मशिदीत उपस्थित असलेल्या शेकडो मुस्लिम बांधवांनी अत्यंत आदबीने आणि श्रद्धेने उभे राहून सलातो सलामी हा नजराना पेश केला. मौलाना साहेबांच्या या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि ईश भक्तीचे भाव तरळले. या संपूर्ण पवित्र धार्मिक सोहळ्याचे आणि मशिदीतील चोख व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन जमातचे अध्यक्ष रऊफ खान यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कमिटी सदस्यांनी केले होते. सण अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्यानंतर अध्यक्ष रऊफ खान यांनी उपस्थित सर्व जमातीतील ईदच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच या पवित्र प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आणि मशिदी बाहेर येऊन शुभेच्छा देणाऱ्या इतर सर्व धर्मीय बांधवांचे जमातच्या वतीने विशेष आभार मानले. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.